नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय एका नवीन कॅरेक्टरवर आहे आणि तो म्हणजे टिखिल। आता हा टिखिल कोण आहे त्याबद्दल मी सांगते, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, सर्वप्रथम तर हा टिखिल कोण आहे याची मी तुम्हाला ओळख करून देते। आपले एस फॉर ससुले भाऊ आहेत ना, हा त्यांचा जिगरी आहे। हा कोकणी टिखिल असे याच्या चॅनलचं नाव आहे। खूप दिवसांपूर्वी मी बोलली होती की याच्यावरती पॉडकास्ट करेन, पण एवढे काही मी याचे व्हिडिओज बघितले नव्हते। कधीतरी एखाद दुसरा व्हिडिओ बघितला होता, पण ते पण ससुल्यामुळेच। आता नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की याचं कॉन्टेंट काय असणार। सध्या ना या युट्यूब वरती काही लोक बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलतात, तर काही धुनी भांडी करो पैसा कमाओ स्कीमचा लाभ उचलतात। पण ह्या भावाने काय केलं तर कोकण दिखाओ पैसा कमाओ स्कीमचा लाभ उचलला आहे। सेम आपल्या कथा कोकणातली मधल्या बनिकेत सारखं आणि एस फॉर ससुल्यासारखं हा कोकणी टिखिल पण ना यांच्याच कॅटेगरी मधला आहे। युट्यूब वरती जशा त्या क्रिंज अँटीज आहेत तसे हे क्रिंज कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत। त्या क्रिंज अँटीज कसं एकमेकाचं कॉन्टेंट धापतात, तसंच काहीसं यांचं आहे। फरक फक्त एवढाच आहे की या लोकांनी कोकणाला टार्गेट केलं आहे। या लोकांचा कॉन्टेंट फक्त एकच, गावी जायचं, झापझूप करून कॅमेरा फिरवायचा आणि झाडं फळं फुलं चंद्र सूर्य तारे दाखवायचं। आजकाल ना मंडळी, कोकण या एका शब्दाचा वापर करून उठसूट कोणी व्हिडिओज बनवतात। खरं तर 4-5 वर्षा अगोदर कोकण या नावाचं एवढं क्रेज नव्हतं। लोक गणपती शिमग्याला जायचे, बस तेवढंच। इतर वेळी तर कोणाला आपल्या गावाची आठवण देखील येत नव्हती। पण आता सोशल मीडियावर तुम्ही बघाल तर आमचं कोकण, माझा कोकण, मी कोकणातला हेच सुरू आहे। कोकण या शब्दाचा वापर फक्त आणि फक्त डॉलर्स कमावण्यासाठीच केला जातोय। आता तर मे महिना बोलू नका, शिमगा बोलू नका किंवा गणपती बोलू नका, ही डबक्यातली बेडकं बाहेर येतात नी कोकण कोकण करायला लागतात। मला तर नेहमी हाच प्रश्न पडतो, एवढे वर्ष जेव्हा कोकण या नावाचं सोशल मीडियावरती क्रेज नव्हतं तेव्हा ही लोक कुठे होती? तेव्हा हे लोक यांच्या मेमरीज कसे जपायचे? मी देखील कोकणातलीच आहे बरं का, आणि आपल्या मंडळींमधले देखील बरेचसे लोक कोकणातले असतील। आपल्याला आपल्या गावाचा अभिमान आहे, पण म्हणून काय आपण आपल्या गावाचं नाव वापरून त्याच्यावरती व्हिडिओज बनवून डॉलर्स कमवायचे का? खरं बोलू का, मला ही गोष्ट आवडत देखील नाही आणि पटत तर त्याहूनही नाही। हा टिखिल आधी टॉकटिक वर होता। 2015 मध्ये याने युट्यूब वर व्हिडिओज टाकले होते, पण रेग्युलर नसायचे। असंच टाइमपास म्हणून त्याने टाकले होते, पण एक दिवस त्याला रिअलाइज झालं की युट्यूब वर सगळं काही दाखवता येतं, आपलं टॅलेंट सादर करता येतं, आपल्या परिसरात संस्कृती दाखवता येते। म्हणून त्याने काय केलं तर स्वतःची पर्सनल लाईफ विकून टाकली युट्यूब वरती आणि त्यावर डॉलर्स कमवायला सुरू केलं। आता याच्याकडे काय टॅलेंट आहे ते त्यालाच माहिती, मला तरी काही दिसलं नाही। उगाच आपलं पांचट जोक मारायचे आणि स्वतःच ती बत्तीशी दाखवत फिरायचं। काय रे बाबा टिखिल, हॅपीडेंटची ऍड करतोयस की कोलगेटची? सारखं आपलं काय ते बत्तीशी दाखवत असतोस? ह्याने सुरुवातीला कोकणातली संस्कृती दाखवायचं ठरवलं होतं, पण बोलताना हा अडखळायचा। म्हणून याने काय केलं, नको ती बडबड करायला सुरू केली। तो किरकिडा आहे ना, अहो तोच हो, पत्रास्टेचा केअरटेकर, त्याच्यासारखं याचे पण ल आणि ळ चे वांदे आहेत। याने टॉकटिक वर पण कोकण या विषयावरच व्हिडिओ टाकले आणि भोळी भाबडी लोक जे गावापासून लांब राहत होते कामानिमित्त किंवा जे कोकणातले आहेत त्यांना याचं कॉन्टेंट आवडायला लागलं। सुरुवातीला हा काय तो ससुला काय किंवा बनिकेत काय, सगळ्यांनीच गाव दाखवून व्हिडिओ बनवले होते। बघा आम्ही किती गरीब आहोत, कोकणातलं साधं सुधं जीवन, चुलीवरचं जेवण बघा, आमचे शेजारी बघा आणि आमचं गाव बघा, हे बोलूनच व्ह्यूज मिळवले, डॉलर्स छापले। जसे यांना व्ह्यूज यायला लागले तसं यांनी लोकांची दिशाभूल करायला सुरू केली। काहीच कॉन्टेंट नसला की जे जुने व्हिडिओ आहेत त्याच एका टॉपिकला पकडायचं आणि रिपीट कॉन्टेंट दाखवायचा। आता हेच बघा ना, त्या ससुल्याने खेकडे या टॉपिक वरती 15 ते 20 व्हिडिओ बनवले आहेत, तरी देखील त्या खादाड बोक्याचं समाधान होत नाही आहे। एवढं बोलून देखील अजून पण तो त्याच एका टॉपिक वरती व्हिडिओज करतोय। कोविड मध्ये जेव्हा टॉकटिक बंद झालं तेव्हा मग याने पूर्णपणे युट्यूब वर घरी बसून ससुल्याच्या भाषेतले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायला सुरू केलं। आधी या टिखिलला गाव सुटत नव्हतं, गाव एके गाव असं होतं याचं, पण हाच टिखिल आता कोकण सोडून आलाय टनवेलला राहायला। टिखिल आणि ससुला एवढे खास मित्र आहेत ना की ससुल्याने या टिखिलला शाउट आउट देखील दिला होता। सुरुवातीचे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ससुला आणि टिखिल एकत्र होते। या टिखिलची ससुल्यासोबत एवढी घनिष्ठ मैत्री झाली आहे ना की या टिखिलने त्याच्या शेजारीच घर घेतलं आहे। टिखिल पण बनिकेत आणि ससुल्यासारखाच दिवसभर उणगत असतो।
जसं की मी मगाशीच बोलली, या टिकीलने टनवेलला घर घेतलं आहे. तर नुकतंच याने घर घेतलं, पण त्याआधी हा टिकील त्याच्या फॅमिली सोबत फुईनगरला राहत होता. याला नवीन घर घ्यायचं होतं म्हणून याने फुईनगरला बदनाम केलं. ते लांडगा आला रे आला कसं करतात तसं याने चोरी झाली करून फुईनगर सोडलं. आता मंडळी, चोरी तर कुठेही होऊ शकते. आपल्या सेफ्टीची आपल्यालाच काळजी हवी ना. हा टिकील सांगतो की 3दा याच्या घरी चोरी झाली आहे. आता एकदा जेव्हा याच्याकडे चोरी झाली होती त्यानंतर याने सावध राहायला हवं होतं ना, पुन्हा चोरी होऊ नये म्हणून. पण याच्या निष्काळजीपणामुळेच चोरी झाली होती. आणि दुसऱ्या वेळी चोरी झाली त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी याने किती काळजी घ्यायला हवी होती. याने खिडकी दरवाजा नीट बंद करायला हवा होता. स्वतःची चूक याला दिसतच नाही आहे. दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक पण फुंकून पितात. पण ह्या कॉन्टेंट क्रिएटरला राईचा पर्वत करायची सवय आहे. जरा काय झालं की यांचा लगेच कॉन्टेंट तयार. सगळ्याचा नुसता या लोकांनी बाजार मांडून ठेवलाय. आता मंडळी तुम्हीच सांगा, चोरी तर कुठेही होऊ शकते. हा घराचं काय घेऊन बसलाय. आता हेच एक्झाम्पल घ्या ना. साधं पत्रा स्टे मध्ये लोक स्टेला जातात तर बिचाऱ्या विगीनबाईचे हँगर, टॉवेल, ब्लँकेट, सोप होल्डर पण येणारे गेस्ट चोरून घेऊन जातात. ह्या सगळ्या पुढे तर फोन, लॅपटॉप, पैसे काहीच नाही आहे. हा टिकील, बनिकेत, ससूला काय युट्यूबर आहेत. 5-5 वर्षांनी यांना एका ठिकाणी कंटाळा आला की हे लोक मस्त घरं बदलत असतात. पण जे लोक तिथे राहतायत त्या चोरीमारीमध्ये त्यांनी काय करायचं. ह्या 150 तर पळ काढला तिथून. तर हे युट्यूबर स्वतःचं पर्सनल लाईफ पब्लिक करतात. मी इथे राहतो तो तिथे राहतो करत बसतात. मग चोराला तर राहायचं लोकेशनच मिळणार ना. त्याच्यासाठी तर हे अजून सोपं झालं. तर ना, या क्रिंज क्रिएटर्सला आपलं लाईफ किती पब्लिक करावं किती नाही याची पण साधी अक्कल नाही आहे. उठसूट आपलं सकाळी उठल्यापासून कॅमेरा हातात घ्यायचा, मी हे खाल्लं, मी ते खाल्लं, मी इथे गेलो फिरायला, मी तिथे गेलो फिरायला दाखवत बसायचं. मध्ये मध्ये 5 जोक मारायचे आणि व्हिडिओची फुकटची लेंथ वाढवायची. काम धंद्याचं तर काही अतापताच नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढं काही कॅमेरा समोर रेकॉर्ड होतंय ते सगळं आपलं ऍज इट इज कॉपी पेस्ट करून अपलोड करायचं. हे लोक एवढे स्वार्थी आहेत ना की पब्लिक प्लेसेस मध्ये जाऊन पण कॅमेरा ऑन करतात आणि दुसऱ्याची प्रायव्हसी भंग करतात. एखाद्याला आपल्या व्हिडिओ मध्ये यायचं आहे की नाही, तो कम्फर्टेबल आहे की नाही याची पण लोकांना काही पडलेली नसते. कोणाची परमिशन घ्यायची व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एवढी पण साधी यांना अक्कल नाही. ते 150 स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात. पण तुम्हीच कॉमेंट करून सांगा मंडळी, या लोकांकडून काय शिकण्यासारखं आहे. या लोकांचे असले रटाळ व्हिडिओज बघून आजकालची तरुण पिढी पण कामधंदे सोडून यांच्यासारखंच हातात फोन घेऊन फिरतायत. हे लोक स्वतःच्या हाताने स्वतःचं पर्सनल लाईफ पब्लिक करतात. पण त्याच्यावरती कोणी काय बोललं, रिॲक्शन दिलं किंवा नेगेटिव्ह कॉमेंट आली तर लगेच हे लोक दुसऱ्या दिवशी फॅमिलीला घेऊन लेक्चर देत बसतात. या लोकांना जराही क्रिटिसिझम सहन होत नाही. समोरचा जर आपल्याला आपली चूक दाखवून देत असेल तर ती चूक सुधारायची सोडून हे लोक स्वतःला नसलेली अक्कल पाझळत बसतात. त्या ससुल्यासारखंच याला पण फक्त छान छान कॉमेंट्स ठेवायची सवय आहे. कोणी नेगेटिव्ह कॉमेंट्स केल्या, सजेशन दिलं की एकतर लगेच हे लोक त्या कॉमेंटला उद्धटपणे रिप्लाय देतात किंवा त्या कॉमेंटला डिलीट करतात आणि त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाकतात. इन शॉर्ट, बोलायला हरकत नाही. ससूला, बनिकेत, पत्रास्टेचा केअरटेकर आणि हा कोकणी टिकील हे सगळेच एका माळेचे मणी आहेत. मला तर एका गोष्टीचं आश्चर्य वाटते, या लोकांना कसं काय समजत नाही आज हे लोक ज्या ऐशोआरामात जगतायत ते सगळं पब्लिकच्या जीवावरती सुरू आहे. जर लोकांनी यांचे व्हिडिओ बघितले नाही तर यांना व्ह्यूज येतील का, आणि व्ह्यूज आले नाही तर डॉलर्स मिळतील का. जसे या लोकांचे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतात तसे हे लोक स्वतःचा खरा रंग दाखवतात. मंडळी, या टिकीलने जेव्हा घर घेतलं होतं तेव्हा गृहप्रवेशच्या टाइमला ससूला गावी होता. पण ससुली गेली होती पादुडी आणि खांजूला घेऊन. ससुली फॅमिली एवढी चिकटी आहे ना की यांना जे गृहप्रवेशला गिफ्ट्स मिळाले होते त्यातलंच यांनी एक गिफ्ट टिकीलला दिलं. हा टिकीलला एवढं पण साधं समजत नाही की ससुली फॅमिली फुकट तिथे प्रकट आहे. आता मागे चिपळूणला ते फ्लड आलं होतं आणि ससुल्याने पैसे गोळा केले होते ना, त्यात हा पण सहभागी होता. आणि त्या फ्लड नंतर हळूहळू जो गरीब आहे असं बोलून सिंपती गेन करत होता त्या लोकांची परिस्थिती अचानक सुधारली. आता ती परिस्थिती कशी सुधारली ते मला सांगण्याची वेगळी गरज नाही. ही आपली हुशार मंडळी आहे, त्यांना तर सगळं माहितीच आहे. तर मंडळी, असा आहे हा कोकणी टिकील जो स्वतःला सिद्धार्थ जाधव समजतो. आज तर ह्याचं फक्त इंट्रोडक्शन दिलंय. यापुढे याच्यावर पण आपले पॉडकास्ट येत राहतील. तर तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.